गणेशोत्सव काही दिवसावर आला आहे. घरोघरी या उत्सवाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. कोकणातील या मोठ्या उत्सवात चाकरमानी दाखल होतात. घराघरात श्रींची मूर्ती विराजमान होणार, यामुळे श्री गणरायाच्या मूर्तीकडे लक्ष लागून राहिले आहे. मूर्तिकार गेली अनेक दिवस अहोरात्र मेहनत घेत आहेत. खारेपाटण येथील प्रसिद्ध काशीनाथ अय्यर यांच्या मूर्तिशाळेतील श्री गणरायांच्या मूर्ती पाहूयात. नंबर 1 निर्धार न्यूज, खारेपाटण. गणेशोत्सवाला काहीच दिवस राहिलेले आहेत आणि आता वेध लागू राहिले आहेत गणपती बाप्पाचे. घरोघरी सजावटी सुरू झालेल्या आहेत. लोक या निमित्तानं जोरदार तयारी करू लागले आपल्या घरोघरीमध्ये. कोकणामध्ये घराघरामध्ये उत्सव हा साजरा होतो आणि त्या निमित्तानं गावातील लोक तयारी करतात आणि याच्या मदतीसाठी बऱ्याचशा प्रमाणात, मोठ्या प्रमाणामध्ये चाकरमानी देखील या कोकणामध्ये उतरतो. कोकणामधला हा मोठा उत्सव मानला जातो गणेशोत्सव आणि त्या निमित्तानं घरोघरी ज्या मूर्त्या बसवल्या जातात त्या मूर्ती शाळांमध्ये बनवल्या जातात आणि त्याची आता अत्यंत म्हणजे अगदी म्हणजे दिवस त्यांची कामकाज या मूर्ती शाळांमध्ये दिसते. दिवस रात्र मेहनत करून ते या ठिकाणी आपली चित्रशाळा चालवत आहेत. विविध प्रकारचे गणपतीच्या या ठिकाणी निमित्ताने पाहावे लागतात. लोकांच्या आवडीनिवडीनुसार गणपती आपण पाहतो. लहान छोट्या गणपत्यांपासून मोठमोठे गणपतीच्या मूर्ती आपण या ठिकाणी पाहतो. आपल्यासोबत अहिर आहेत. तुम्ही या क्षेत्रामध्ये कधीपासून आहात? मी लहानपणापासून एक म्हणजे कला माझ्याकडे एक एमशीलच्या मूर्त्या बनवणे, मातीच्या बनवणे, पीओपीच्या मूर्त्या आणून त्यांची म्हणजे फिनिशिंग करून पेंटिंग करणे हा लहानपणापासूनच म्हणजे म्हणजे करत होतो. पूर्वी कुठे इथे माझं मूळ गाव कुसगाव म्हणून आहे. तिथून मी मुंबईला काम करायचो. मुंबईला शिफ्टला करून घरी यायचो संध्याकाळी, तिथे मूर्त्या बनवायचो. असं करत मग इथे आलो. इथे आल्यानंतर मग माझा हे मोठा सगळं व्यवस्थित म्हणजे आवडीनुसार लोकांच्या कारखाना चालू केला. या ठिकाणी विविध प्रकारच्या आपल्याला मूर्ती पाहायला मिळत आहेत. या ठिकाणी प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार कुठकुठून मूर्ती आपल्याकडे येत आहेत? राजापूर, आपले मोसम, इथे वांगणी, म्हणजे आजूबाजूचे कुरंगावणे, कुणकवण असे गावचे म्हणजे जेवढे आहेत थोडे थोडे तसे मोठे इथे बनवले जातात त्यांचे ऑर्डर प्रमाणे. रंगसंगती सांभाळणं आणि ते सगळं सांभाळणं एक
मोठं बाजू असते, सगळं आव्हान असतं आणि शेवटी जसे जे भाविक आहेत त्यांना जशा पद्धतीने पाहिजे त्याप्रमाणे हे सांभाळणं गरजेचं आहे. कारण त्यांना जशी आवड असते तसेच सगळं करावं लागतं. त्यांचं धोतर म्हणा, शालू म्हणा, त्यांची नाम असतील आपले डोक्यावरती, ते त्यांचे टॅटू म्हणजे कुणाला विठ्ठलाचा पाहिजे असेल, कुणाला स्वामी समर्थांचा पाहिजे असेल, त्यामध्ये जशी त्यांची आवड असेल तसं त्यांना पेंटिंग करून द्यावं लागतं. आता या सगळ्या ह्याच्यामध्ये पूर्ण ह्याच्यामध्ये किती वेळ जातो तुमचा, म्हणजे किती म्हणजे टायमिंग म्हणजे तुम्ही जशी सांगशाल, तर स्वामी समर्थ सांगितले, विठ्ठल सांगितले, मग त्याला त्याचा टायमिंग जातो. एक डिझाईन असेल तर सिंपल असेल तर अर्ध्या 15 मिनिटात होतं, पण ज्या टॅटू सांगितलं, कुठे काय सांगितलं तर अर्धा 1 तास जातो. बरोबर. आता तुमच्याकडे कोणकोणत्या पद्धतीच्या म्हणजे मूर्त्या या वर्षी वेगळ्या बनवल्या? आता यावर्षी आपलं छावा म्हणून गणपती आहे, त्याच्यानंतर हे सिंह गणपती, म्हणजे प्रत्येकाचं एक चिंतामणी आहे, म्हणजे प्रत्येकाचं आहे. कृष्ण दहींडी म्हणजे मटक्यात दही खातो असं आहे. प्रत्येकाचं वेगवेगळे हे आहे. कशी काय मदत? कुटुंबाची मदत असते? कुटुंबाची मदत असते. माझ्या परत मित्र आहेत, कुठे हे पोरी आहेत, हे सगळे मदत करतात. माझ्या मेवण्याचा पोरगा राजगुरू, तो एक साथ म्हणजे पूर्ण भक्कम साथ असते, कारण हे एकट्याचं काम नाही. तो पूर्ण म्हणजे माझं काम फक्त पेंटिंग किंवा काय असं असेल, पण सगळं तो बाकी हँडल तो करतो, काम तो सांभाळतो सगळं. त्यामुळे त्यांची साथ आहे म्हणून ते एवढं करू शकलो. कारण आमच्याकडे अजून एक्स्ट्रा ऑर्डर होते, पण आम्ही घेऊ शकत नाही, कारण माणसांची कमतरता खूप असते इकडे. माणसं खूप कमी भेटतात, म्हणजे जे कलायला पाहिजे त्या आवडीने येत नाहीत. काय काय आता आव्हानं आहेत या सगळ्या क्षेत्रामध्ये? म्हणजे लोक आता कला म्हणजे घ्यायची असेल, एखाद्या आवड अशी जाऊन कधी घेतच नाहीत. म्हणजे झालं चल बाबा इथे पेंटिंग करतात, माती काम करतात, कुठे काय करतात, मग जाऊन बसूया तरी, बघू आपण काय जमतं की नाही जमत, पण एक आवडीने आलं पाहिजे, ते पण त्यांच्याकडून होत नाही. कारण सध्या मोबाईलचा जमाना झालाय, तुम्ही त्या मोबाईल मध्ये 24 तास गेम खेळतात, कुठे काय व्हिडिओ पाहतात, पण ह्याच्याकडे सगळे दुर्लक्ष करायला लागले. म्हणजे माणसांच्या कमतरतेमुळे तुम्ही हे नाही चालू शकत. असं म्हणजे खूप लास्टच्या दिवशी खूप हार्ड पडतं हे काम करायला. म्हणजे दिवस कमी राहतात आणि काम जास्त लोड असतो, त्यामुळे आपल्याला जमेल तेवढंच घ्यायचं. लोक खूप आवडीने येतात, बा तुमचं काम मला आवडलं, मला अशी मूर्ती पाहिजे, तशी पाहिजे, पण तशी नाही करू शकत, कारण माणसांची खूप कमतरतांची खूपच, म्हणजे माणसांना अशी आवड राहिलीच नाही. बघा काहीतरी शिकूया आपण, असं झालंय. घरासाठी, ऑफिससाठी, रेस्टॉरंटसाठी, हॉटेलसाठी फर्निचर शोधतात? आम्ही घेऊन आलो आहोत. फर्निचर मध्ये व्हरायटीज, डिझाईन्स. तर आजच भेट द्या MIDC कुडाळ येथील आमच्या प्रशस्त शोरूमला. बिझिन्स फर्निचर मॉल कुडाळ, बेस्ट फर्निचर स्टोअर. आमच्याकडे मिळेल दीर्घकाळ टिकणारी आकर्षक लाकडी फर्निचर, तीही विविध डिझाईन मध्ये. आमच्या प्रशस्त शोरूम मध्ये आपण येऊन पाहू शकता. आपल्या टुमदार घरासाठी आकर्षक पद्धतीचे सोफा सेट, बेड, चेअर्स, डायनिंग टेबल, लाकडी पाळणा, तीही एकाच दालनामध्ये. विम्याची सोय, टिकाऊ आणि दर्जेदार, 10 वर्षांची वॉरंटी, घरपोच सुविधा आणि कुशल कामगार. आजच संपर्क साधा. PGM फर्निचर मॉल, 3050 MIDC कुडाळ, सिंधुदुर्ग. मोबाईल नंबर 9605315715 आणि 9325108501.